काय सांगशील? स्पेशल दुबई टूर जर तुम्हाला हवी असेल तर बिंदास कॉन्टॅक्ट करायचा आणि ताईला जर फॉलो करताय तर 10% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे, त्यामुळं करा कॉन्टॅक्ट. नक्की नक्की. छान आहे, मराठमोळा आहे आणि मराठी माणसांचं नॉर्मली घरात जसं जेवण असतं तशीच चव आहे. झणझणीत जेवण आहे, मस्त जेवण आहे, लव इट. थँक्यू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जॉयफुल जर्नी वंदितामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज मी आलेली आहे धन्वीन रेस्टॉरंटला. आणि धन्वीन रेस्टॉरंटला काय आहे तर धन्वीन रेस्टॉरंट प्रस्तुत गप्पा अबुधाबीच्या गावा भाग 3 आहे. आणि कोण येणार आहे? भाऊ कदम आणि धनश्री कारगावकर. तर ह्यांच्याशी आपण मस्त नेहमीप्रमाणे गप्पा मजा मस्ती करणार आहोत. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ह्या गप्पा म्हणजे फॉर्मल गप्पा नसणार आहे, त्याच्यामुळे मनसोक्त गप्पा असणार आहेत, मजा मस्ती असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत किंवा कलाकार मंडळी आहेत ज्यांच्यासाठी आपण इतक्या वेळापासून वाट पाहतो आहे, तर त्यांना निमंत्रित करण्याचा क्षण आलेला आहे. तर आपल्या अभिनयाची जादूगर धनश्री कारगावकर आणि आपल्या निरागस विनोदवीर भाऊ कदम हे दोन्ही आपले लाडके कलाकार अबुधाबीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्या दोघांनाही आपण निमंत्रित करूया. टाळ्यांच्या गजरात आपण त्या दोघांचं स्वागत करूया. धनश्री कारगावकर आणि भाऊ कदम. प्रथमतः आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. भाऊंना आपला मराठमोळी फेटा बांधून त्यांचं स्वागत करणार. तर मंडळी, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जे धनश्री कारगावकर मॅडम आहेत सहज सुंदर अभिनयाच्या जादूगार म्हणून ओळखल्या जातात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो. तर आणि आपले जे भाऊ कदम आहेत त्यांच्याविषयी पण बोलाल तितकं थोडंच आहे. त्यांचे बरेचसे आपण स्किट पाहिलेले आहेत, मालिका पाहिले, आपले चित्रपट पाहिलेले आहेत. त्यांचे बरेचसे चित्रपट आहेत जे विनोदी चित्रपट आहेत. तर असे भाऊ कदम यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो. आपण मुलाखत घेण्यापेक्षा गप्पाला आपण सुरुवात करतोय. तर दोघांनाही तुम्हाला पहिला जो नॉर्मल प्रश्न विचारला जातो की तुमचं बालपण, शिक्षण आणि या करिअर म्हणजे या क्षेत्रात तुमचं आगमन कसं झालं, दोघांनीही तुम्ही. नमस्कार मंडळी. नाही दिसत नाहीये आता समीर दादा कुठे तुमच्या वेळेला बार चेअर ठेवा. दिसत नाही ना माझे असं त्यामुळे नाही. माझं शिक्षण असंच झालं म्हणजे आता पहिल्या वाक्यावरून कळलं असेल बार चेअर म्हणजे पाणी तर नाही. सामान्य घरात जसं शिक्षण होतं, ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, त्याच्यानंतर या क्षेत्रात मी आलो. कारण महत्त्वाचं शिक्षण असतं पहिल्यांदा आणि ते घेणं गरजेचं आहे. आणि मी कुठे शिबिर वगैरे केलं नाही म्हणजे अभिनय क्षेत्रात येण्यासाठी. मी बघून शिकलो. एकांकिका असतील, नाटक, मग मी करायला लागलो, स्पर्धेची नाटकं केली आणि मग सिरियल आणि चित्रपट. तर इथपर्यंत प्रवास असा झाला. पण त्यासाठी मला आज या स्टेजला येण्यासाठी 22 वर्ष घालावी लागली. तेव्हा कुठे इथे आता उभा आहे. डिवोशन पाहिजे, फोकस पाहिजे, तर होऊ शकतं. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. खूप मस्त वाटतंय. सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू म्हणू इच्छिते ज्यांनी आम्ही दोघं इथे येण्यामध्ये हातभार लावला. समीर चौगुलेजी, थँक्यू सो मच, तुम्ही इथे बोलावलं.
रंजन दादा थँक्यू, आणि SJ लाईव्ह येस मीडिया पार्टनर, ट्रॅव्हल पार्टनर, थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहोत आणि तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकतोय, तुमच्याशी गप्पा मारू शकतोय. पुण्याची आहे आणि माझं पण अतिशय एका सर्वसामान्य घरामध्ये पालन पोषण झालं. माझ्या घरामध्ये ऍक्टिंग क्षेत्रात तसं बघायला गेलं तर कोणीच नाही, पण माझे पप्पा हे क्लासिकल सिंगर आहेत, म्हणजे गात होते ते, पण ऑफकोर्स घरची जबाबदारी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमुळे त्यांना करिअर परस्यू नाही करता आलं. पण माझा भाऊ आता क्लासिकल सिंगिंगमध्ये पूर्णपणे आहे. तो आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे सवाई गंधर्व जो पुण्यात खूप मोठा कार्यक्रम मानला जातो, त्याचं ह्या वर्षी म्हणजे मला वाटतं आज 20 तारखेला उद्या त्याचं गाणं आहे सवाई गंधर्वला. तर पुण्यात गेलं माझं बालपण. विद्या विकास विद्यालय नावाच्या शाळेत मी होते, मध्ये वगैरे गेले मी. तसं मी भरतनाट्यम शिकलेली आहे आणि भरतनाट्यमचे काही शोज करता करता मला काही अपॉर्च्युनिटीज आल्या. पुण्यामधून मी गरवारे कॉलेज नावाचं कॉलेज आहे, तिथून माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. कॉलेज करताना सुद्धा पुरुषोत्तम नावाची जी खूप मोठी स्पर्धा असते नाटकाची, तर त्यातनं मी आलेली आहे. त्यानंतर मुलगी आजारी पडली आणि तिच्या जागी मग मी येऊ शकते का असं मला विचारल्यानंतर मी एका पायावर तयार झाले आणि मग तिथे हळूहळू जशी रिहर्सल चालू झाली आणि माझं वाक्य आलं तेव्हा मला असं कळलं की या नाटकात फक्त मला एकच शब्द आहे असं. आणि इतकं प्रेम, म्हणजे आज मी हे अनुभवतेय. खरंच भाऊ जसं म्हणाले की डेडिकेशन पाहिजे, फोकस्ड पाहिजे तुम्हाला काय करायचंय त्या बाबतीत. तर तुम्ही आज अबुधाबीमध्ये मी माझ्या मराठी माणसांना भेटतेय जे मला ओळखतायत, ह्यापेक्षा काय छान गोष्ट असू शकते. बरं, एवढ्या एकाच शब्दाने ज्यांची सुरुवात झाली आणि आता खरंच बरं चाललंय असं म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर मला वाटतं एकदा आपण सर्वांनी उभं राहून या गोष्टीसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आपल्या मराठी भाषेचा मान सन्मान आपणच राखला पाहिजे. मराठी संस्कृती असे सुकामेवा, जगालाही वाटतो मोठाच हेवा. जतन करूयात हा अमूल्य ठेवा, जपूयात मराठी पण भारी देवा, मराठी पण भारी देवा. तर अशा या मराठी आणि पु ल देशपांडेंचा तुमच्या स्टाईलवरती किंवा टिंगवरती काय म्हणजे असतात त्याच्याकडून काय शिकलात? आणि माझे आवडते विनोदवीर सगळेच आहेत, म्हणजे जे आतापर्यंत होऊन गेले. आणि पु ल देशपांडे म्हणायचं तर व्यक्तिनिवली नाटक केल्यामुळे मला ती कॅरेक्टर बघता आली. तुमचं एकदम सहज असे विनोद आहेत की तुम्ही सहज बोलता बोलता होता. की आताच आपण पाहिलं असेल की भाऊ हे सहकुटुंब आपल्याला भेटायला आलेले आहे, तर त्यांचं कुटुंब कविला पण या सभागृहामध्ये उपस्थित आहे. गप्पा अबुधाबीच्या गाव भाग 3 तर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपले भाऊ एवढे तगडे विनोदी कलाकार आहेत. भाऊंनी काही वर्षापूर्वी त्या 2 व्यक्तींची त्यांनी स्किट केली होती की अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं एक स्किट त्यांनी केलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः ट्रम्पची भूमिका केली होती. आठवतंय भाऊ? ते ट्रम्प एकदा आले, पुन्हा गेले, ते पुन्हा आले आणि आता ते अध्यक्ष म्हणून आहेत. त्यांचंही स्किट भाऊनी खूप गाजवलं, वाजवलं आणि चालवलं सुद्धा. आणि दुसरा योगायोग असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आताचे सध्याचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी, त्यांचंही स्किट भाऊंनी केलं होतं आणि त्याच्यामध्येही भाऊंनी स्वतः फडणवीसची भूमिका साकार केली होती. तेही पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, गेले, पुन्हा आले. म्हणजे आपले भाऊ एवढे तगडे आहेत की एखादी व्यक्तीने काय साकारली की ते राष्ट्राध्यक्ष मुख्यमंत्री होऊन जातातच. तर त्याच्या स्किट विषयी काही आठवणी तुम्ही सांगितल्या तर खूप छान वाटेल मला. तर असं झालं की ते कॅरेक्टर लिहिलं गेलं निलेश साबळेंनी आणि ते लिहिताना मला ट्रम्प करायचं ठरलं. तर म्हटलं अरे कसं ते एमपी कसा वाटेल, खूप त्याला मेहनत करावी लागली गोरा करण्यासाठी. सगळं चालू होतं आणि ते आल्यावरच मी पण हसत होतो आरशात बघून मला, कारण हा कसा ट्रम्प टाकते झाला. त्याच्यानंतर परत आलं कॅरेक्टर आपलं यांचं फडणवीसांचं. तर ते आलं आणि मी म्हटलं चला करूया आपण. आणि त्यांनी ते पाहिलं होतं
जेव्हा मला भेटले तेव्हा बोलले, अरे मला ते खूप आवडलं की मी पुन्हा येईन. आणि ते स्वतः एकदा एका मुलाखतीत बोलले सुद्धा होते मकरंद नसपुरेला की माझी जर डॉक्युमेंटरी किंवा आपण काय म्हणतो त्याला ऑटोबायोग्राफी जर केली तर भाऊच करेल. पण खूप मजा आली. एक 10 वर्ष आम्ही हा चाल हवायचा कार्यक्रम केला. त्यामुळे हे घरचं पण आणि सगळ्या आपलं म्हणणारे हे झी मराठीचं खरं हे श्रेय. ती सिरियल त्यांनी आणली, आमच्यासारख्यांना तिथं काम दिलं आणि आपलं असं करून टाकला. जे घरपट मिळतं ना ते आपुलकीने बोलतात. मला कोणी हाक मारता भाऊ, हे भाऊ असं. इतरांना माझ्या मित्रांना वाटतं की तुझ्या ओळखीचं गेलं. अरे नाही, हे फॅन आहेत माझे, सगळे बघतात TV म्हणून. आणि तेवढं प्रेम आजपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रात कुठल्या कलाकाराला आतापर्यंत नाही मिळालं तेवढं मला आता मिळालं. शिट्ट्या, आरोळ्या आणि हाक मंच प्रवेशालाच येतात शिट्ट्या, आरोळ्या आणि हाक. विनोदी भाऊ असे निरागस हास्याचा परिपाक. विनोदी भाऊ असे निरागस हास्याचा परिपाक. ते विसरलं की भाऊंचा तो जो पॉइंट भेटला सापडेला की हा विसरतो. आणि ते कित्येक जणांनी ऐकलं असेल, अरे भाऊ विसरला. मला वाटतंय धनश्रीना आम्हाला विचारायचं आहे की त्यांची सुरुवात जी केली होती ती महाराष्ट्राचा सुपरस्टार इथून त्यांची मग आम्ही बरेच जण मुंबईतल्या ऑडिशनला होतो. तर तिथे निलेश, निखिल आणि त्यातनं मग 24 फायनलिस्ट. तर सुरुवातीला खूप कन्फ्युजन व्हायचं कारण आम्ही सगळेच जण नाटक आणि ह्याच्यातनं आले होतो. नाटकात आपण खूप लाऊड अभिनय करतो, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत आपला आवाज, आपली बॉडी लँग्वेज पोहोचायला पाहिजे असा तो अभिनय असतो. आणि अचानक एक 8 कॅमेरे 10 कॅमेरे असा सेटअप असणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्हाला काहीच कळत नव्हतं. मला आठवतंय आम्ही सगळे गप्पा मारायचो, निलेश साबळे, मी, काय अरे कसं करायचं, म्हणजे लाऊड अभिनय करायचा का, एक जिमी असा आपल्या तोंडावरून काय जातो मग तेव्हा कमी अभिनय करायचा का वगैरे, असे खूप असंख्य प्रश्न होते. पण आमचे मेंटॉर्स पण तेव्हा खूप चांगले होते. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी जे आता हास्य जत्रा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ते आमचे मेंटॉर होते तेव्हा. आणि मला त्या वयापासून, मी 21 वर्षाची असेल तेव्हापासून भाऊ आव्हाड जे आता इथे बसलेले आहेत झी मराठीमध्ये, ते तेव्हापासून होते. आणि तेव्हा आता तुम्ही फिरायला आलाय अबुधाबीला, UAE ला, तर तुमच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया असते की तुमच्यामुळे आमचं वेकेशन डिस्टर्ब होतं? नाही, खरं तर हे पहिल्यांदा झाले. बायको आणि मुलं आली बाहेर गावी. याच्या आधी मीच फक्त देश फिरलो. हे पहिल्यांदा आले त्यामुळे कम्प्लीट टायमिंग मी त्यांना दिलेलं आहे. त्याच्यावर शॉपिंग मी बघितलं नाही किती लुटल्या गेलो. अबू धाबी नाही, अबू धाबी खूप गॅम आहे. आणि मग ते खुश आहेत ना, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना खूप काही मिळालं इकडे येऊन. हे सगळे माझ्यासोबत आहेत, हे बघतायत की बाबा जो फिरत होता बाहेर, ज्याला सोडला होता मोकळा बायकोने, तर त्याने निमित्ताने भेटला आहे, तर त्याला आता कापू. सगळं सफारी वगैरे एन्जॉय केली. मी पण बसलो, ती पण बसली बायको पहिल्यांदा. तिला खूप आवडलं आणि आज मंदिरात जाऊन आलो. त्यामुळे तो एक क्षण त्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि मजा आली. त्यामुळे व्यावसायिक आता मला मुंबईत गेला नो प्रॉब्लेम काही. कोटा पूर्ण झालाय. चांगले तुमच्यासारखी माणसं अशी भेटत राहिली तर तिलाही बरं वाटेल की हे माणसात असतात. विचारणारही तुमच्या बरोबर होते. त्यामुळे बायकोकडून आलेला प्रश्न मला वाटतं. एक तर मी सिंगापूरला जाईल नाही तर शनी सिंगापूर. आता या काळामध्ये डेलिव्हरेटली मी थोडंसं सिरियलवालं काम कमी केलेलं आहे. आणि मी नाटक करते बाप कोणाचा ताप कोणा म्हणून, ज्याच्यामध्ये संतोष पवार आणि विजय गोखले ही मोठी दोन नावं काम. आणि मला असं वाटतं की हे अभिनेत्री लोकांना ना फार असं विचारलं जातं की तुम्ही हे असं दोन्ही कसं काय मॅनेज करता. पण ऍक्च्युली प्रत्येक स्त्रीची हीच कहाणी आहे. आपण तेच करत असतो. आपण आपलं मूल सांभाळतो, आपण घर सांभाळतो, आणखी काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करतो, आपण जॉब करतो. सो फक्त अभिनेत्रींनाच हा नाही, ही तारेवरची कसरत आम्हा बायकांची होतच असते.
आम्ही स्त्रिया असल्यामुळे चांगल्या पद्धतीने कुठल्याही क्षेत्रात असलो तरीही ती आम्ही पेलवतो. माहोल लावतो रात्री त्याला बाहेर लागतं, तुम्ही बसावं लागतं. तर मी उभा आहे ना असं. एकदा माझं डोकं जड झालं होतं, सर्दी झाली होती आणि डॉक्टरकडे गेलो. म्हटलं डॉक्टर हे काय सगळं जड झालं हो, काय करू? तर त्यांनी मला चांगलं सांगितलं होतं की वाफ घ्या, वाफ. मी घरी गेलो, मी हाफ घेतली. असंच आमचा एक मित्र इलेक्शनच्या वेळी इलेक्शनच्या बूथच्या इथे गेला, त्या मोठी मशीनजवळ उभा होता वाट बघत. तर मतदान अधिकारी बोलले, अरे मतदान करा, उभा काय? तर तो बोलला, त्याच्या आईला रात्री कोणी पाहिजे त्याचं चिन्हच आठवत नाही. दीवारों से मिलकर रोना अच्छा लगता है, हम भी पागल हो जाएंगे ऐसा लगता है. आवड मला त्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी म्हणलं, शेजारची ही काळी महिना लागली जवळ पोपट लागला मिठू मिठू बोलायला, पोपट लागला मिठू मिठू बोलायला. कौतुक ह्या गोष्टीच आहे की तुम्ही आता हे इतकं इझिली बोलताय ना, पण आम्ही बघितले त्या मागचे तुमच्या सगळ्यांचेच कष्ट. गेला नाही तर ते वाटतच नाही घरच्यांनी तुम्ही काम करा. नाही खरंच हे बरोबर बोलले की जर तुम्ही सिरियल करून चला हवा एवढ्यामध्ये नाही गेलात तर तुम्ही कामच करत नाही आहात असंच कळलं ना ममता, ऐकलं ना किती. अरे सकाळी दारात गेल्या गेल्या बेल वाजवली तर दूध आणायला पाठवली. तुम्ही नुसते अभिनेते नाही आहात, तुम्ही एक छान गायक आहात आणि खूप सुंदर नाचता. आम्ही हे शांताबाईमध्ये बघितलेलं आहे. आम्हाला असं ऐकायला आवडेल, असं एखादा स्किट चालू आहे आणि डायलॉग विसरलोय किंवा काही विसरलोय, असं काहीतरी आम्हाला त्याला सांगा ना. शाहरुख खान आला होता तेव्हा चालू होते. हा, आणि त्याला प्रचंड आवडलं होतं शाहरुख खान, मी गेलेला. आणि एक असं क्यू होता की काहीतरी मला बंदूक टेबलाखाली ती उचलायची आणि मी विसरलोय ती बंदूक उचलायची. खूप गोष्टी होत्या त्यात हालचाली. कुशल मला सांगत होता इशाराने. काय शाहरुख समोर शूटिंग झालं, हा म्हणतो काय फक्त इशारा. आधी झाली वाट लागली, मला तर घसा कोरडा झाला होता कारण शाहरुख समोर आणि आता हे सगळं चुकतंय, काहीतरी गडबड आहे, काहीतरी उचलायचं. मग शेवटी तो म्हणाला मला बंदूक उचलायची. त्यानंतर आपण असं मग मी असा तेंडुलकर आले होते तेव्हा आम्ही एकदम शॉकच होतो. पहिली गोष्ट म्हणजे देवाला बघतोय आम्ही, तो समोर आहे, मला काय असं झालं. म्हणजे त्यांच्याजवळ जाऊन बोलायचं एवढा टायमिंग नव्हता, पण त्यांना जायचं होतं आणि तेवढ्या वेळात ते जाणार होते. त्यामुळे आम्हाला ते स्किटचं तयारी करायची होती. स्किट आतमध्ये तयारी चालली होती. इथे ते साबळे बोलत होता, त्यांच्याशी स्किट घेतली. फक्त फायनली भाऊ होता तेव्हा, त्यांनी सगळ्यांनी उभं केलं, फोटो काढले प्रत्येकाने आणि तो म्हणाला खूप आवडलं वगैरे. पण तो ह्याला गेला नाही आपल्या कपिल शर्माच्या शोला कधी. आपल्या चलावल्याला असतो, कारण बाहेर एवढे विनोद झाले तर घरी नाही होतो. आपण ऑफिसमध्ये काम घरी आणत नाही. एक सिरियल झाली तुझ्याच दिवा रंगलं, जी मला माहीत आहे ती कसं होणार. तर समवेअर अशी एक धारणा होती लोकांची की ह्या जशा ऍक्ट करतात तसंच घरात पण तशाच प्रकारचा ऍक्ट करत असतील असं वगैरे बऱ्याचदा माझ्या सासूला विचारलेलं आहे. त्याच्यानंतर मी आणि चंदा आम्ही दोघे बऱ्याचदा आम्हाला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा कोल्हापूरमध्ये फिरायचो. तर एका आजींनी तेव्हा मात्र मला शिव्या घातल्या होत्या की कसे हो, म्हणजे कारण त्यांना ना ते सगळं खरं वाटतं. एवढंच काय तर माझ्या नवऱ्याला सुद्धा बऱ्याच जणांनी विचारलं की अरे तू कसा राहतोस तिच्यासोबत, आणि इतकं ओढवाय त्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये. तर मी विचार केला की
काय वाटायचं ते वाटू आम्हाला याच लँग्वेज मध्ये बोलायचंय म्हणलं. इथं तुम्ही अबुधाबीमध्ये आम्हाला एवढं प्रेम द्यायलाय खरं, काय त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे आम्हाला. लय भारी वाटायलाय. औरंगाबादला राहते ती, माझा फोटो घरात ठेवलाय तिने आणि देवाचा फोटो नाही माझा, पाय पडते. माझं खरं नाव भालचंद्र आहे. भाऊ मला घरचे म्हणतात, ओळख पण तशीच करून दिली भाऊ करून, हा भाऊ करून. आणि मग ते जीवर पण भाऊच केला. त्याचा खूप तोटा जात होतो ना त्याचं काय. ममता नाही आहोत म्हणजे. आपण या सिनेसृष्टीमध्ये काम करत आहात, तर हे काम करत असताना काही अडचणी आल्या का, आणि त्या अडचणीवर आपण कशी मात केली? आणि सकाळी शूटिंगला चाललो होतो मुंबई पूजा, आणि मला कॉल आला की माझी आजी ऑफ झाली. जिने खूप मला लहानपणापासून खेळवलं वाढवलं. कळल्याबरोबर मला जाणं गरजेचं होतं, कारण तिकडे मला काम कमिटमेंट आहे ती पूर्ण करायची होती. आणि त्या ह्याच्यात मी तिकडे गेलो आणि मला सकाळी ते सगळं करावं लागेल, कॉमेडी करावी लागली. पण माझ्या भावाचं पण झालं होतं, त्याला जेव्हा ब्लॉकेज सांगितले गेले आणि मला फोन चालू त्याला प्रश्न, आणि मला जायचं स्टेजवर. आता म्हटलं मला फोन देऊ नका चुकुरी, आणि काय झालं तर मला सांगू पण नका. त्या महाराष्ट्र बघणार आहे, त्या गोष्टीत रमायचं आहे. आणि पण सुदैवाने रंगभूमीने ती घटना टाळली. मला पटकन फोन आला, सांगितलं गेलं की ऑपरेशन सक्सेस झालं आणि मी स्टेजवर चढले. त्यामुळे अशा घटना खूप झाल्या आणि त्यातून आम्ही असे कलाकार खूप गेलो. बऱ्याचदा ना आमचा हा पण एक परिवार झालेला असतो, त्यामुळे आमच्या डोळ्यात दिसतं एकमेकांना लगेच की काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जण येऊन विचारतं की काय झालंय बाबा, आणि मग त्या परिवाराची पण तितकीच साथ आम्हाला मिळते. अनेक सारखे दिसतात. हो हो, त्याबद्दल काही गमती झालं त्यांच्या होतात ना. म्हणजे मी शाळेत तो मुलांच्या गेला सोडायला की तो तुम्ही भाऊ बदलणार होतो. नाही मी भाऊ आहे. त्या बायकांना खोटं वाटतं, नाही तुम्ही खोटं बोलता. पण टीचर होतात, नाही ते अंकल आहेत, ते भाऊ. पण आता मी इकडं म्हणतो बरं, आम्ही इकडं अबुधाबी मध्ये आमच्या पप्पांची किती 50 एकर जमीन आहे, आणि तिकडं उंटाचं कुक्कुट पालन चालतंय. फेवरेट ऍक्टर कोण होती लग्नाआधी आणि लग्नानंतर? हा प्रश्न आहे. त्याचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत पप्पांची हिंदी आणि मराठी फेवरेट ऍक्टर कोण आहे हे आम्हाला अजून माहित नाही. मला त्या वयामध्ये म्हणजे शाळेच्या याच्यामध्ये असताना साधना नावाची हिरोईन आवडायची. ते बायकोला मी सांगितले, तिला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण अभिनय करायला लागलो तेव्हा मला रंजना आवडायला लागली. तिने व्हरायटी रोल केलेत आणि सगळंच विनोदी आणि काय छान. तर ते त्याला माहीत नसेल, रंजना साधना दोन्ही माहीत. ते त्याला आवडायचं नव्हतं. बोल तुला काय हवंय? तर मला तुझं लग्न झालंय? बोलतो नाही. बोलतो मी मग काय हवंय सांग. मला एक सुंदर बायको पाहिजे. बोलतो तुझं नाव काय? तो देव मला म्हणतो हे बघ, तू जर मुस्लिम असशील तर तुला काहीतरी ना दे, बायको मिळेल. तू जर मराठी असशील तर तुला दीपिका बायको मिळेल, आणि तू जर ख्रिश्चन असशील तर तुला जेनेलिया बायको मिळेल. सांग नाव काय? तर तो बोलतो भालचंद्र रहमान जोसेफ. बोलतो लय शान आहेस ना, याला शांताबाई द्या. बघा ना, म्हणजे मी माझी हिरोईन सोनाली कुलकर्णी, हे मलाच पटत नव्हतं पहिली गोष्ट. तर तू काम कर, मी ती स्टोरी आणतो बरोबर का ती आहे त्या चित्रपटात, आणि डान्स बिन्स करायला लागला. म्हणजे त्याचं बसू नाही शकत ना, आपला डान्स बरोबर नाही. पण ते तुम्हाला किस्सा तेच सांगतो, मला बाईक चालवता येत नाही, पण तुम्हाला त्या पिक्चर मध्ये वाटेल मी चालवतोय. ती आयडिया त्याची कशी दाखवली तुम्हाला कळेल. होता
एकदम म्हणाली असती तर खूप सांगितलं असतं. मी एवढा लाजत होतो की आयुष्यात कधी असा सीन केला नाही. एकदम लव सीन काय डायलॉग अरे देवा. आणि पण धमाल ते चालू होती आमची. आणि खूप असे किस्से आहेत की धावायला लावलं मला. आता अर्थ की नाही एवढं वेळ म्हणजे मी एवढं धावतोय कट कर माहिती तो नाही एक कॅमेरा तिकडे लागलाय तुला धावावं लागलं. तेव्हा आम्ही धावतो. मग शिक्षा होती ते उलट धावण्याची. तर ती होते कुशलला. धावता पाठी दगड होता खरा असा आपटलाय ना तर ते दाखवलं नाही. खूप आपटला. आम्हाला वाटलं आता सुख गोडवायला खजुरासारखा पाहुणा वाळवंटामध्ये अगदी मृगजळासारखा. पाहुणा वाळवंटामध्ये अगदी मृगजळासारखा. तर चाहते आले न जुमानता वाळवंटातील सर्दी गप्पांची वाडे रंगत पुढे रसिक बसलाय दर्दी. पुढे रसिक बसलाय दर्दी. तुमचं पण खूप कौतुक आहे सगळ्यांचं. कारण आम्ही जी जी कामं केली आहेत त्या सगळ्याची माहिती तुम्हाला आहे. इनफॅक्ट माझ्या आता पहिल्या कामापासून तुम्ही जी ती सुंदर चारोळी लिहिलेली आहे त्यात माझी सगळी कामं आतापर्यंतची सामावली आहेत. इनफॅक्ट तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे. तुमचे प्रश्न खूप छान होते. तुमचे आभार. खरं तर समीर चौगुले आमचे आहेत त्यांचे आभार. आणि तुम्ही सर्व अबुधाबीकर तुमचे आभार. मी कसा फॅन होईल मुलाचा काय असो. आणि ती इच्छा रंगभूमीनेच पूर्ण केली. आज एक माणूस तिकीट काढून आपल्या नाटकाला आला तरी खूप. पण आज अबुधाबीमध्ये आम्ही कलाकार आमच्याकडे तुम्ही आला एवढा आनंद होतोय. एक माणूस जोडायला किती वेळ लागतो. लग्नाचा वाढदिवस सोडून महाराष्ट्र मंडळाचे प्रेसिडेंट इकडे आणि त्यांची पत्नी इथे बसलेले आहेत. श्री समीर चौगुलेजी या संपूर्ण कार्यक्रमाशी थोडक्यात सांगतील की म्हणजे हे आणि त्यांना काय वाटतं. कार्यक्रम बघितलाच नाही. कार्यक्रमाच्या आयोजन तुला तर वंचित दाखवेल ते कार्यक्रम घेतच नाही. बऱ्याच प्रयत्नांनी भाऊ कदम आपल्या इथे आले. 4 महिने आपल्याच्या पाठी होतो. शूटिंगमध्ये वेळ मिळत नव्हता. कुठेच वेळ मिळत होता. दर्शना इथं मला रंजन बाबांनी सांगितलं असं यायचं आहे आपल्या आवडीवर भेटून जाऊ सर्व. आणि भाऊनी पण आपल्याला उत्तम प्रतिसाद दिलाय. भाऊ आणि मी जवळ 20 वर्षापासून आम्ही एकत्र आहोत. त्यांची फॅमिली अतिशय सुंदर. पण सगळ्या फॅमिली एन्जॉय केलं. पुन्हा एकदा भाऊ कदम आपल्याकडे येणारच आहे. वहिनी शॉपिंगला गेलेले. आणि शॉपिंगची दिशा मी दाखवली. पहिला लग्न जो आहे तो डाऊनटाउन डेंटल हेल्थ केअर अबुधाबी तर्फे 3 सोन्याची नाणी दिली जाणार आहेत. बहिणीच निधी गाडगेचाही आध्यात्मिक समिती अबुधाबी यांच्यातर्फे 3 शुक्र कार्ड दिले जाणार आहेत. त्यातील पहिला लकी विजेता आहे अक्षय दुधाने. दरवेळेला असं काहीतरी अक्षय. बाकीची नावं पण आत्ताच करायची का. उपेश होईल. तुमच्या दंतोपचारासाठी भेट द्या. तरी प्रत्येकाने हे QR कोड स्कॅन. मंडळी जोरदार टाळ्या. जायच्या अगोदर फोटो झी टीव्हीचे कार्यकारी निर्माता भाऊ आव्हाड यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. त्यांनाही या कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह त्यांच्या उपस्थितीबद्दल दिलं जाते. आणि या कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि यांच्या हस्ते भाऊसाहेब आव्हाड यांना हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष उपस्थिती लावल्याबद्दल कार्यक्रमाच्या ट्रॅव्हल पार्टनर आणि मीडिया पार्टनर यांचे सागर जाधव यांनाही या कार्यक्रमाला स्मृतिचिन्ह दिलं जात आहे. थँक्यू सो मच. अभिनंदन. जयपूर निमित्त वंदिता यांचाही सन्मान देऊन सत्कार केला जातोय. भाऊ आणि धनश्री या दोघांच्या हस्ते. हे हार्दिक जोशी राणा दादाची भाऊ
फोटो काढते ना. सर्व आपल्या लाडक्या कलाकारांसोबत सेल्फी आणि फोटो घेत आहेत. आमचं अबुधाबी कसं वाटलं? बरं वाटलं. आणलं का नाही तिकडं अबुधाबीमध्ये आमच्या पप्पी बघायला आलो एकदा. पण जोकचा पार्ट मला खूप छान वाटलं. आणि दुबईमध्ये कसं फिरलो आम्ही. तिकडनं आता इथे अबुधाबीमध्ये नाही, त्यामुळे मंदिर वगैरे बघितलं आहे. उद्या पण काही प्लॅन्स आहेत, सो लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. ओके. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचे, ते दुबईमध्ये तू फिरली SJ लाईव्ह बरोबर, तर एक्सपिरियन्स कसा होता? त्या म्हणाले की तुझ्याबद्दल एक्सपिरियन्स काय. तर पहिले तो तिकडे अबुधाबीला घ्यायला आला तेव्हा तो मॅडम तुम्ही त्यानंतर आम्ही तिथे सगळीकडे तो फिरवत होता ना. तर मग त्याच्यानंतर मॅडमवरनं तुम्ही पर्यंत आलं. तुम्ही नंतर धनश्री काय म्हणावं कळेल का, मॅडम म्हणावं का तू म्हणावं. आणि आता म्हणजे तू तायडे तू असं झालं ना. बेस्ट. आणि खरंच छान स्वभाव आहे भाऊंचा सुद्धा आणि ताईचा सुद्धा. बेसिकली काय आहे, नॉर्मल राहणं हे जे आहे ना, की काही ॲटिट्यूड नसणं, आणि तुला पण त्यांच्यावर फिरताना खूप छान वाटलं. म्हणजे SJ लाईव्ह बरोबर आपण दुबई फिरू शकतो, दुबई अबुधाबी फिरू शकता. आणि तुम्हाला जे काही फिरायचं आहे, जे ठरवून आलेलं असाल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्याला इतकी माहिती आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही जे काय टूर बुक कराल ती याच्यात बुक करा. माझा भाव आहे म्हणा. लय भारी फिरवणार तुम्हाला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. हे आमच्या महाराष्ट्र मंडळाचे प्रेसिडेंट आहेत. तर आता जेवण कसं आहे? जेवण फार छान आहे, मराठमोळा आहे आणि मराठी माणसांचं नॉर्मली घरात जसं जेवण असतं तशीच चव आहे. खूप छान आहे, मस्त मजा. थँक्यू. दादा तुम्हाला? मस्त जेवण. थँक्यू. फर्स्ट क्लास आहे. महाराष्ट्र आहे, झणझणीत जेवण आहे, मस्त जेवण आहे. लव इट. थँक्यू. जेवण आवडलं? सगळे नॉनव्हेजवाले आहेत ना? व्हेज. ताई कसं आहे जेवण? खूपच छान आहे. बाबा जेवण कसं वाटलं तुम्हाला? छान आहे. आई जेवण कसं आहे? तुम्ही तर आता पहिल्यांदाच आलात ना इकडे. आजचा कार्यक्रम मस्त पार पडला. आम्हाला मस्त त्यांच्याबरोबर फोटो काढता आले, गप्पा मारता आल्या आणि तुम्ही हे सर्व बघितलंच असेल. समित आता त्यांच्या मनापासून आभार, कारण त्यांच्यामुळे आम्हाला या मराठी कलाकारांना अबुधाबीमध्ये भेटायला भेटतं. सो त्यांचे पण खूप आभार. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.